2024मध्ये जे विद्यार्थी भावी शिक्षक बनणार आहेत, नुकतेच आता पवित्र पोर्टलची पहिला जो फेज आहे त्याची भरती पूर्ण झालेली आहे शासकीय शाळेतील, आणि जे खाजगी आहेत ते खाजगी सध्या प्रोसेसमध्ये आहे. यानंतर जे काही EMRS जे आता जागा निघणार आहेत फेज 1 ते पण पूर्ण झालेली आहे. आणि दुसरा जो टप्पा आहे तो टप्पा आता नुकताच याच वर्षी सुरू होणार आहे. करिता जे B.Ed आणि D.Ed झालेले विद्यार्थी आहे यांच्याकरिता खूप मोठी सुवर्ण संधी आहे. ज्यांनी खरंच आपण B.Ed पूर्ण झालेले आहेत या सर्वांसाठी जर आपण शिक्षक बनू पाहत आहात किंवा शिक्षका बनण्याची तयारी जर करत असाल तर CTET पेपर 1 आणि CTET पेपर 2 पास होणं अनिवार्य आहे. तरच आपण 1ली ते 5वी आणि 5वी ते नंतर 6वी ते 8वी याकरिता आपण शिक्षक बनू शकता. याकरिता CTETचे जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आता जाहीर झालेलं आहे. आपण जे अपियर असणार आहात D.Edला असो किंवा B.Edला असो, हे सर्व विद्यार्थी ज्या दिवशी तुम्ही D.Edला फर्स्ट इयरला ॲडमिशन केली असेल त्या दिवसापासून तुम्ही CTET पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीकरता तुम्ही लायबल असता आणि पात्र असता. त्यामुळे जे कोणी तुमचे विद्यार्थी आणि मित्र असतील त्याने सर्वांनी CTETचा फॉर्म भरायचा आहे. आणि त्याची शेवटची तारीख ही जी आहे ही शेवटची तारीख 2 एप्रिल आहे. तर या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपणाला जर CTET पेपर पास व्हायचा आहे याकरिता मी तुम्हाला आता हा जो मार्गदर्शन करणार आहे तर यात आपण आवर्जून तुम्ही जर माझ्या व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, ज्यामुळे आपल्याला अपडेट्स मिळत राहतील. आणि हा जो व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ महत्त्वाचा असा आहे की आपण 100पेक्षा जास्त गुण कसे घ्याल. जसं OBC विद्यार्थ्यांकरिता आणि ओपन विद्यार्थ्यांकरिता जसं 92 मार्क्स आहे आणि SC ST OBC जे विद्यार्थी आहे यांना 82 मार्क्स पासिंग मार्क्स आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग नसतं. तर याकरिता जे काही मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे हमखास आपण या ट्रिकचा जर वापर केला तर नक्कीच आपण 100% जे 92 मार्क्स आहे आणि 82 मार्क्स आहे हे नक्की पास व्हाल. आणि आपण CTET पेपर 2 आणि पेपर 1 हे दोन्हीपासून आपण नक्कीच भावी शिक्षक बनण्याची आपण जी इच्छा आहे ते पूर्ण करू शकता. याकरिता हा जो माझा व्हिडिओ आहे हा पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर विद्यार्थ्यांनो, 130+ किंवा 100पेक्षा जर मार्क्स घ्यायचे असेल तर आपल्याला नेमकं करावं काय लागणार आहे. तर दरवर्षी जो काही आता जानेवारीमध्ये जी काही आपली CTET झाली होती त्या CTETचा जो रिझल्ट बघता आपण पुराणी पेपर 1मध्ये 7 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते आणि पेपर 2मध्ये 14 लाखापेक्षा विद्यार्थ्यांनी जास्त फॉर्म भरलेले होते. परंतु यामध्ये या दोन्ही पेपरचा जो काही टक्का आहे रिझल्टचा हा 7.5% रिझल्ट लागलेला आहे. म्हणजेच 14 लाखापैकी फक्त 1 लाख विद्यार्थी पास झालेले आहे. म्हणजे 7.5% फक्त रिझल्ट लागतो. तर मग याच्या मागची कारणं काय आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा जो पेपर आहे हे आपण कसं करायचं, याचं नियोजन काय असणार आहे, आपल्याला काय करावं लागणार आहे हे मी तुम्हाला पूर्णतः या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर आपण लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐका. ऑफलाईन आपला जो परीक्षा होतो आहे म्हणजे CTETची जी परीक्षा आहे ही आपली ऑफलाईन पद्धतीने होते. त्यामध्ये एक्झाम पॅटर्न आपल्याला माहिती आहे. तो एक्झाम पॅटर्नमध्ये आपल्याला 150 प्रश्न असतात. 150 प्रश्नामध्ये मिनटं व वेळ पण सुद्धा 150 मिनिट असतो. त्यानुसार ही जी पद्धत आहे ही OMR शीटनुसार ऑफलाईन पद्धतीने आपण सर्कल करून आपण ती फिलअप करत असतो. त्यामधला वेळ आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा असा की ही जी परीक्षा आहे 150 प्रश्न हे 150 प्रश्न नो निगेटिव्ह मार्किंगचे असतात. म्हणजे 150 पैकी 150 आपण सोडवणे आपल्याला अनिवार्य असते. मग यामध्ये वेळ नेमका जातो कुठे. तर यामध्ये विषय जे असतात आपले जे 5 विषय असतात, पेपर 1ला 5 विषय आणि पेपर 2ला पण यामध्ये जो काही हिंदी आणि इंग्रजी जी लँग्वेज असते, पॅसेज असते, त्या पॅसेजमध्ये दोन्ही पेपरचा जर विचार करता आपल्याला 4 पॅसेज येतात. 4 पॅसेजमध्ये आपला वेळ त्याच्यात जास्त जातो 4 पॅसेजमध्ये. त्यामध्येच नंतर जे 90 प्रश्न आहे हे दोन्ही पेपरमधून जर विचार करतो म्हटला तर CDP जे आहे चाइल्ड चं जे काही पेपर आहे आपला CDPचा पेडॉगॉजीचा, तर ह्या ज्यानुसार आहे त्याला जास्तीत जास्त वेळ लागतो. आणि ते प्रश्न जे आहे संदिग्ध असतात, 3-3, 4-4 ओळीचे प्रश्न असतात. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागतो. तर मग आपल्याला नेमकं करावं काय लागणार आहे. यामध्ये आपला वेळ जास्त गेल्यामुळे आपल्याला वेळ पुरत नाही आणि आपण कमी वेळा प्रश्न पूर्ण सोडवून होत नाही. त्याच्यामुळे आपण फेल होतो, हे पास होत नाही आणि आपण 100पेक्षाही जास्त गुण घेऊ शकत नाही. आणि जे काही 92 आहे आणि 82 आहे हे मार्क्स घेऊ शकत नाही. तर यासाठी करायचं काय आहे ते ट्रिक लक्षात घ्या की जे काही वेळ वाचतो आहे आपला म्हणजे वेळ लागतो जास्त, तर त्याच्यासाठी करायचं काय आहे तर आपण
जे 2020 पासूनचे जे काही पेपर झालेले आहे 20, 21, 22, 23 आणि 23, 24 या वर्षी जे काही पेपर झालेले आहे या वर्षीचे पेपर आपण PYQ जे आहे ते सर्वात जास्त वाचणं गरजेचं आहे. कारण हे जे प्रश्न आहेत हे रिपीट जरी नसले तरी त्याच्याच रिलेटेड प्रश्न विचारले जातात, आपण ते करत नाही. त्यामुळे आपल्याला जो काही वेळ आहे पॅसेज संदर्भातला असो किंवा CDPच्या विषयासंदर्भातील असो, जे 90 प्रश्न आहेत त्या संदर्भातला वेळ जास्त लागतो. म्हणून आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट की PYQ आपल्याला प्रश्न 4 वर्षापूर्वीचे आपल्याला वाचून काढायचे आहे, जास्तीत जास्त रीडिंग करायचे आहे. त्यानंतर आपल्या चुका आपण चुका कुठे करतो, तर आपण ह्या पेपरमध्ये चुका करताना ह्या चुका टाळायच्या आहे आपल्याला, की रट्टा मारणे जी पद्धत आहे आपली, ही रट्टा मारणे पद्धत इथं चालणार नाही. कारण या रट्टा मारणे पद्धतीमुळे आपला वेळ खूप जातो. नंतर आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे प्रॅक्टिस करणे. प्रॅक्टिस सेट जो असेल किंवा प्रॅक्टिस पेपर असेल तर प्रॅक्टिस पेपर तुम्हाला आत्ता सांगितलं आहे की PYQ जे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे हे वाचणं खूप जास्त गरजेचं आहे. ते जर तुम्ही वाचत नसाल तर कधी आपण पेपर पास होऊ शकत नाही आणि आपल्याला त्याबद्दलची आयडिया येणार नाही आणि आपला वेळ पण वाचणार नाही, आपल्याला जास्तीत जास्त वेळ लागेल. त्यानंतर जो न्यू पॅटर्न आलेला आहे सध्या पेपरमध्ये, न्यू पॅटर्न म्हणजे कसा, तर आधी रिझनिंग वगैरे या पेपरमध्ये राहत नव्हत्या, परंतु आता पेपर 1ला आणि पेपर 2ला दोन्ही पेपरला ते काय करतात, 4 प्रश्न जे आहेत ते रिझनिंग टाईप प्रश्न टाकतात, AR प्रश्न टाकतात. त्यामुळे यातसुद्धा वेळ लागतो आणि पॅटर्न बदलला आहे तर त्या पॅटर्ननुसार सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. मग यामध्ये अजून पुन्हा एक जो ग्रामर आहे तर ग्रामरसुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचे आहे. मग ग्रामर कुठून कराल, तर ग्रामर जे जुने पेपर आहेत त्या जुन्या पेपरला जे प्रश्न आलेले आहेत त्याच पद्धतीचं ग्रामर आपल्याला अभ्यासणं गरजेचे आहे. तर आपण या ज्या चुका आहेत या चुका आणि या दुरुस्त करणं आपल्याला अत्यंत गरजेचे आहे. तर आपण नक्कीच जे पासिंग जे काही मार्क्स आहेत ते मार्क्स आपण घेऊ शकतो. मग आता जुने पॅसेज जे आहेत मग आपण काय करायचं आहे, तर जे पॅसेजला आपल्याला वेळ लागतो आहे तर आपल्याला जे जुन्या पेपरचे जे काही पॅसेजेस आहेत त्या पॅसेजची जास्तीत जास्त रीडिंग करणं, त्या पद्धतीनं जे आलेले पॅसेज आहेत त्याचे आकलन करणं हे आपल्याला सर्वात महत्त्वाची बाब आहे. मग ते पेपर 2020 ते 2024चे काढणं गरजेचे आहे. 18 आणि 19चा जर पेपर काढला तर तो खूप सोप्या पद्धतीचा होता, त्यामुळे 18चा काढला तर ठीक आहे, 19चा खूप सोपा होता. मग 20पासून तर 24पर्यंत पेपर, जानेवारी 24पर्यंत पेपर काढणे अनिवार्य आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्या PYQचा डबल रिपीट करून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पॅटर्न आपल्याला माहिती आहे की पहिला जो पेपर आहे त्या पेपरमध्ये CDP जो आहे तो 30 मार्काचा आहे, EVS जो आहे ते 30 मार्काचा आहे, मॅथ जो आहे ते 30 मार्काचा आहे, नंतर लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 हे दोन्ही 30 मार्काचे. असा पेपर 1 जो आहे हा 150 मार्काचा असतो. नंतर पेपर 2सुद्धा हा इथेही 2 लँग्वेज असतात 30 मार्काच्या आणि जो CDP आहे तो पण 30 मार्काचा असतो आणि जे 60 मार्क्स आहेत ते सायन्स म्हणजे सोशल सायन्स आणि ज्यांना मॅथ आणि सायन्स असेल त्यांना 60 मार्क्स असे वेगवेगळा पेपर असतो त्याच्यात, म्हणजे 60 मार्काचा तो असते. टोटल 150 मार्काचा पेपर 2चा पेपर असतो. मग आपल्याला हा जो अभ्यास आहे हा अभ्यास नेमका कुठून करायचा आहे, तर हा अभ्यास करायचा आहे आपल्याला महत्त्वाचा मुद्दा की जो पेपर 2 जर पास व्हायचा असेल तर आपल्याला जे NCERTचे जे काही बुक्स आहेत, NCERTचे बुक्स कोणते, मग सोशल सायन्सचे बुक, हिस्ट्री, जॉग्राफी जे आहे हे वाचणं अत्यंत गरजेचं आहे. 5वी, 6वी आणि 7वी या तिन्ही वर्गाचे पेपर वाचणे आपल्याला, म्हणजे पुस्तक वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. तरच आपण यात पेपर 2मध्ये GSला जो काही असेल त्या पेपरला आपण 60पैकी जास्तीत जास्त गुण घेऊ शकतो. म्हणून NCERTचे 5वी, 6वी, 7वी आणि 8वीचे बुक्स वाचणं गरजेचं आहे. नंतर पेपर 1ला जो काही EVS असतो या EVSसाठी आपल्याला जर वाचायचं आहे तर आपण NCERTचेच 3री, 4थी आणि 5वीचे बुक्स वाचणं खूप गरजेचं आहे. त्याच्या बाहेर कोणतेही प्रश्न विचारले जात नाही, कारण आपला जो काही सिलेबस असतो आणि आपली काही जी पोस्ट आहे ती 1ली ते 5वी आणि नंतर 5वीपासून म्हणजे 6वी ते 8वी याकरिता असते आणि त्यावरच सिलेबस जो असतो त्या सिलेबसवरती जे काही काढलेले प्रश्न असतात ते प्रश्न इम्पॉर्टंट असतात. मग यामध्ये आपल्याला जे क्वेश्चन पेपर मी तुम्हाला बोललो की क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त रीड करणं गरजेचं आहे, PYQ वाचणं गरजेचं आहे, ते सोडवून बघणं गरजेचं आहे. मग ते काढायचे कुठून, तर मी त्याची साईट सांगतो आहे तुम्हाला की ते साईट जे आहे ते आपल्याला माहिती आहे की CTET जी काही आहे साईट CTET.nic.in या साईटवर जर गेलात आपण तर आपल्याला
क्वेश्चन पेपरच्या खालील एक टॅब दिलेला आहे क्वेश्चन पेपर म्हणून. त्या क्वेश्चन पेपर टॅबवरती आपण क्लिक केलं तर आपल्याला प्रिव्हियस इयर जे क्वेश्चनचे पेपर आहेत ते पेपर आपल्याला मिळते आणि तिथून आपण प्रिंटआउट काढून आपण त्याची प्रॅक्टिस करायची आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा आपला वेळ वाचेल आणि त्याचनुसार आपल्याला आयडिया येईल आणि नक्कीच आपण CTET पास व्हाल एवढी मी गॅरंटी देतो आहे तुम्हाला. फक्त आपण प्रामाणिकपणे तो अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानुसार